वळत पुढच्या बातमीकडे, सिनेमाला सिनेमाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे असं सरनाईक म्हणाले। शिवाय सिनेमातनं काय घ्यायचं ते प्रेक्षक ठरवतील। सिनेमामध्ये त्यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने केली असं वाटलं तर त्यांनी नोटीस पाठवावी असं सरनाईक रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित त्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर म्हणाले। तर चित्रपटात काय आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर समजेल। एखाद्याच्या जीवनावर चित्रपट काढण्याआधी परवानगी घ्यायला हवी असं शिरसाठांनीही म्हटलंय। त्याला चित्रपटाच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे। उलट त्यांनी अशा नोटिसेस वगैरे देत असण्यापूर्वी मला असं वाटतं की असा विचार करताच कामा नये की माझी भूमिका ही करते किंवा माझी भूमिका तो करतोय। तर नोटिसेस वगैरे पाठवण्यापेक्षा त्यांनी एका चांगल्या संस्कृतीचं दर्शन घडवावं आणि जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती त्यांनी समोर आल्यानंतर जर त्यांना असं वाटत असेल की त्यामुळे चुकीचं काही त्या चित्रपटामध्ये त्यांची व्यक्तिरेखा कोणीतरी निभावली आहे असं जर वाटलं तर मग त्यांनी नोटीस पाठवायला। भोंदू खरात प्रकरणामध्ये कसे प्रकरण घडले याचा चित्रपट त्याच्यावर निघलाय। त्याच्यात काय काय व्यक्तिरेखा मांडलेल्या आहेत आता हे पिक्चर पाहिल्याशिवाय कळणार नाही। परंतु जर रुपाली चाकणकरचा आक्षेप असेल तर निश्चित कायदेशीर बाबी त्यांनी बाकीच्या लोकांनी तपासून घेतल्या पाहिजे। एखाद्याचा चरित्र हनन करण्या अगोदर किंवा एखाद्याच्या बद्दल त्याच्या जीवनात चित्रपट काढायचा जर असेल तर परवानगी लागते असं माझं सुद्धा